काय पत्रकार परिषद 15 डिसेंबर 2024 रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे जवळपास 10 कर्मचारी PI सहित माझ्या घरी सकाळी 8 वाजता आले आणि मला बळजबरीने घरातून कोणतंही कारण नसताना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मी त्यांना विचारलं, मला नोटीस द्या, माझ्याविरुद्ध काही गुन्हा दाखल आहे का, मला ते सांगा. त्यांनी सांगितलं इथे काहीच सांगणार नाही, पोलीस स्टेशनला सांगू. तिथे नेऊन मला 11 वाजेपर्यंत एका रूममध्ये बसवून ठेवलं जिथे CCTV कॅमेरा लागलेला नाही आहे. मग 11-11:30 त्यांनी सांगितलं की तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मस्टर चोरीचा. मी त्यांना सांगितलं ते मस्टर तर तुमच्याच ताब्यात आहे, 21 सालीच मी दिलेलं आहे, पंचनामा आहे तुमचा माझ्या जो की ते तुमच्या ताब्यात आहे. मी कसं काय चोरी केली, मी गुन्हा दाखल केला तिच्यात ते जमा आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला काही माहीत नाही, तुमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. बरं म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी मला संध्याकाळी 5 वाजता त्या गुन्ह्यामध्ये अटक दाखवली. मला सकाळी 8चं नेलं, 11ला गुन्हा दाखल केला आणि 5ला अटक दाखवली आणि मला मग लॉकअपला ठेवलं. त्याच्यानंतर 2 दिवसाची पोलीस कोठडी घेतली आणि 7 दिवसाची मला MCR मिळाला नंतर पोलीस कोठडी संपल्यावर. या सर्व बाबींमध्ये 7 वर्षाच्या आतला गुन्हा असताना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे मला अटक करता येत नसताना बळजबरी नेऊन घरून इल्लिगल ट्रेसपास केला माझ्या घरात. बळजबरी मला घरातून काढलं 10 लोकांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या. मला नेऊन बळजबरी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि मला अटक केली आणि मला 9 दिवस 2 दिवस पोलीस कोठडी आणि 6 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. याबाबत मी औरंगाबाद उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा अवमान झाला म्हणून गुन्हा दाखल केला. हे कंटेम्प्ट पिटिशन टाकलं, गुन्हा दाखल नाही केला, कंटेम्प्ट पिटिशन टाकलं. त्या कंटेम्प्ट पिटिशनमध्ये 6 तारखेला त्यांच्याकडून नोटीस निघाली, कोर्टाने नोटीस काढली मान्य उच्च न्यायालयाने या सर्व लोकांविरुद्ध. त्यात महाराष्ट्राचे होम सेक्रेटरी, पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे, पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, जळगावचे SP आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे PI आणि काही कर्मचारी यांच्याविरुद्ध कंटेम्प्ट पिटिशनमध्ये नोटीस काढली आहे. 21 मार्च रोजीपर्यंत त्यांनी त्यांचं लेखिक म्हणणं कोर्टात सादर करायचं आहे, त्याच्या प्रती आम्हाला द्यायची आहे आणि 28 तारखेला या प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात आलेली आहे कंटेम्प्ट पिटिशनची. या कामामध्ये आमच्या वतीने औरंगाबादचे ज्येष्ठ विधिज्ञ अजित B काळे वकील साहेब हे काम पाहत आहे. त्यांनी प्रखरपणे आणि प्रभावीपणे ही सगळी बाजू मान्य उच्च न्यायालयात मांडल्यामुळे या नोटीस निघालेल्या आहे हायकोर्टात. कोर्टाचं कामकाज असो या पोलिसांचं कामकाज असो मात्र कागदावर वेगळं असतं आणि कोणाच्या दबावाखाली कामकाज होतं का असं वाटतं का? आणि थेट हा व्यक्ती कोणी आहे का, आपल्याला नाव माहिती आहे का ज्याच्या दबावाखाली कोणी? 100% त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा मला जे समजतं कोणीतरी राजकीय दबाव टाकून यांच्याकडून हे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल करून घेत आहे. माझं रेकॉर्ड खराब करायचं आणि माझ्यावर काहीतरी मोठी कारवाई करून मला वर्षानुवर्ष जेलमध्ये सडवायचं, हा त्यांचा हेतू दिसतोय. भरपूर लोक आहे ज्यांना माझ्या केसमध्ये मोका लागला ते असू शकता. आता तो पोलिसांनीच चौकशी करावी त्या गुन्ह्याची. सत्ताधारी विरोधक काय करतील? विरोधकांचं काय चालतं, विरोधकांचं थोडी चालतं. पोलिसांनी तपासाचा विषय आहे, पोलिसांनी सुद्धा तपास करून मला नाव सांगावं, मी त्याच्या विरुद्ध जाईल कोर्टात. जर जामनेर पॅटर्न सुरू झालेला आहे पण जळगाव जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात. जामनेर पॅटर्न म्हणजे निष्पाप लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून बेजार करायचं आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये त्यांना पळवत पोलिसांना दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करून त्या खोट्या गुन्ह्यामध्ये ज्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्याला पळवत फिरायचं, त्याचा जामीन होऊ द्यायचा आणि जामीन झाला तरी त्याला त्याच्या पूर्ण फॅमिलीला त्रास द्यायचा, हा जामनेर पॅटर्न आहे. आणि असे 300 गुन्हे दाखल झालेले आहेत जामनेरमध्ये यापूर्वी. आता कोण करतं तो तपासाचा भाग आहे. तुम्ही पत्रकार आहे, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे कोण जामनेर पॅटर्न करतं. पोलीस करतात राजकीय लोकांच्या दबावाला बळी पडून.